आता आपण आणखीन एका सिरीजची सम काढू। या ठिकाणी ज्या सिरीजची सम आपल्याला काढायची आहे ती आहे 1 + 1 × 2 + 1 × 2 × 3 + 1 × 2 × 3 × 4 प्लस कुठंपर्यंत n नंबरपर्यंत। तर nth नंबर हा आपण यूजरकडून ॲक्सेप्ट करणार आहोत। यूजरला आपण विचारणार आहोत की किती नंबर्सपर्यंत आपल्याला ही सिरीज वाढवायची आहे। तर जर n 1 असेल तर इथे 1च उत्तर येणार, n 2 असेल तर ही 2 टर्म्स त्याच्यामध्ये असतील, n जर 3 असेल तर ही 3 टर्म्स त्याच्यामध्ये असतील। अशा रीतीने n वरून ह्या सिरीजची जी लांबी आहे ती आपल्याला निश्चित करता येईल। तर जावामध्ये या सिरीजची सम काढण्यासाठी आपण जो प्रोग्राम लिहू त्याच्यामध्ये आपल्याला काही व्हेरिएबल्सची आवश्यकता आहे। इंटिजर i, n, टर्म आणि सम। तर i हा जो व्हेरिएबल आहे तो आपण फॉर लूपमध्ये वापरणार आहोत। n ही आपल्या सिरीजची सगळ्यात मोठी संख्या असेल। टर्म जी आहे हे व्हेरिएबल आपण या संख्यांसाठी वापरणार आहोत। तर ह्या ज्या संख्या आहेत 1 किंवा 1 × 2 किंवा 1 × 2 × 3 ह्या ज्या वेगवेगळ्या संख्या आहेत त्यांना आपण टर्ममध्ये वापरणार आहोत, टर्म या व्हेरिएबलमध्ये। तर याला आपण 1 ने इनिशियलाइज करतो आणि जे उत्तर आहे आपण हे सम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू। तर समला आपण 0 ने इनिशियलाइज करतो। त्यानंतर आपण फॉर लूप लिहू, फॉर i = 1, i <= n, i डबल प्लस। त्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट्स आहेत, टर्म = टर्म इंटू i, सम = सम प्लस टर्म। आता बघा, टर्मची व्हॅल्यू सुरुवातीला 1 आहे आणि आयची व्हॅल्यू पण सुरुवातीला 1 आहे। तर 1 × 1 विल बिकम 1, तर आपल्याला इथे पहिली संख्या मिळेल। दुसऱ्या इटरेशनमध्ये i 1 ने वाढून 2 होईल आणि टर्म या ठिकाणी 1 आहे, तर आपल्याला 1 × 2 आपल्याला ही संख्या मिळेल। तिसऱ्या इटरेशनमध्ये i 3 असेल, तिसऱ्या इटरेशनमध्ये आपल्याला 2 × 3 जे टर्मची जी अपडेटेड व्हॅल्यू आहे सेकंड इटरेशन नंतर ती आहे 2, तर 2 × 3 मिळेल, तर आपल्याला ही संख्या मिळेल। तर टर्म या व्हेरिएबलमध्ये दरवेळेला या संख्या इथे लूपमध्ये आपल्याला जनरेट करता येतील, क्रिएट करता येतील आणि त्यानंतर या वेगवेगळ्या संख्यांना आपल्याला बेरीज करायची त्यांची। त्यामुळे सम = सम प्लस टर्म। सम सुरुवातीला 0 आहे आणि टर्मची जी काही व्हॅल्यू असेल, म्हणजे पहिल्यांदा ती 1 असेल, त्यानंतर ती 2 असेल, त्यानंतर 3 × 2 म्हणजे 6 असेल, त्याला आपण सममध्ये जोडत जाऊ। तर सगळ्या शेवटी आपल्याला हे आपले अपडेटेड ॲन्सर जे आहे या व्हेरिएबलमध्ये मिळेल, ते आपण प्रोग्राममध्ये आउटपुटमध्ये डिस्प्ले करू शकतो। आता प्रोग्रामच्या आयकॉनवर डबल क्लिक करा आणि जो पेज ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल प्रोग्राम दिसेल, त्याची आपल्याला आवश्यकता नाही, त्यामुळे त्याला डिलीट करा आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये हा प्रोग्राम पोस्ट झालेला दिसेल, तिथून तुम्ही त्याला सिलेक्ट ऑल करून कॉपी करू शकता आणि या ठिकाणी त्याला पेस्ट करू शकता। पेस्ट करून त्याला सेव्ह करा। आता आपण प्रोग्राम पाहू। इम्पोर्ट java.util.star या ठिकाणी आपण युटिलिटी पॅकेज जावामधले इम्पोर्ट करतो। इम्पोर्ट स्टेटमेंटनंतर आपल्याला सेमिकोलन द्यावा लागतो। पब्लिक क्लास sum4 हे आपल्या क्लासचे नाव आहे। तर क्लास डिक्लेरेशन ज्या वेळेला होते तेव्हा आपल्याला सेमिकोलन द्यायचा नसतो। त्यानंतर आपण या ठिकाणी ओपनिंग ब्रॅकेट देतो आणि त्यानंतर त्याचा करस्पॉन्डिंग क्लोजिंग ब्रॅकेट देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, दोन्ही हायलाइटेड आहेत। पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट या डिक्लेरेशननंतर देखील सेमिकोलन नसतो। याच्यानंतर परत आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट द्यावा लागतो। स्कॅनर ob = न्यू स्कॅनर system.in हे एक्झिक्युटेबल स्टेटमेंट आहे, याच्यानंतर आपल्याला सेमिकोलन द्यावा लागतो। या ठिकाणी आपण ob या नावाने स्कॅनर क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार केला। इंटिजर i, n, सम = 0, टर्म = 1 आपण या ठिकाणी 4 इंटिजर व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत। i हा आपल्याला फॉर लूपसाठी पाहिजे, n हा याची व्हॅल्यू आपल्याला यूजरकडून घ्यायची आहे, सम हे आपल्याला उत्तर स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल पाहिजे आणि त्याची इनिशियल व्हॅल्यू आपण 0 असाइन करतो आणि टर्म नावाचा आणखीन एक इंटिजर व्हेरिएबल आपल्याला पाहिजे, त्याची इनिशियल व्हॅल्यू आपण येथे 1 लिहितो। system.out.println इन ब्रॅकेट इन डबल कोट्स एंटर दी व्हॅल्यू ऑफ n। तर प्रोग्राम जेव्हा सुरू होईल त्यावेळेला स्क्रीनवर आपल्याला हे दिसेल, एंटर दी व्हॅल्यू ऑफ n, आणि प्रिंट स्टेटमेंट नंतर
देखील आपल्याला सेमिकोलॉन द्यावा लागतो. आणि प्रोग्राम सुरू झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपण डेटा एंटर करणार आहोत तिथे आपल्याला कर्सर दिसेल. तर तेव्हा n=ob.nextInt ही मेथड काम करत असते. नेक्स्ट इंट नावाची जी मेथड आहे ती स्कॅनर क्लासमधील मेथड आहे. तर तिला आपल्याला जर वापरायची असेल तर पहिल्यांदा तिचा ऑब्जेक्ट तयार करावा लागतो आणि त्यानंतर ऑब्जेक्टचे नाव लिहून आपण इथे क्लासमधील जी मेथड आपल्याला वापरायची आहे ती आपल्याला लिहावी लागते. म्हणून ob.nextInt असे आपण लिहितो. यानंतर देखील आपल्याला सेमिकोलॉन द्यावा लागतो. तर ही मेथड जी आहे ती फक्त इंटिजरच ॲक्सेप्ट करते. आपण जर एखादा फ्रॅक्शनल नंबर तिथे टाईप केला तर आपल्याला लगेच एरर मेसेज दिसून येतो आणि आपण जी इंटिजर व्हॅल्यू एंटर करू ती nमध्ये स्टोअर केली जाते. फॉर i=1 i<n i++ या ठिकाणी आयची व्हॅल्यू आपण 1ने सुरू करतो आणि nपर्यंत इन्क्रिमेंट करतो. दरवेळेला 1ने इन्क्रिमेंट करतो. आणि फॉर लूपचे ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट त्याच्यामध्ये फक्त 2 एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स आपण वापरलेले आहेत. term=term + i सेमिकोलॉन sum=sum + term. आणि हा जो फॉर लूप आहे हा फॉर लूप एंड झाल्यानंतर समची जी फायनल व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी आपल्याला प्रिंट करता येते. या लूपच्या बाहेर आल्यानंतर system.out.println in bracket in double quotes sum of the series is double quotes closed. आता हे जे टेक्स्ट आहे ते जसेचे तसे प्रिंट होईल आउटपुटमध्ये. त्यानंतर प्लस लिहून आपण व्हेरिएबलचे नाव लिहू शकतो +sum. प्रिंट स्टेटमेंटनंतरसुद्धा आपल्याला सेमिकोलॉन द्यावा लागतो. त्याच्यानंतर क्लोजिंग ब्रॅकेट आणि परत एक क्लोजिंग ब्रॅकेट. आता आपण या क्लासला सेव्ह करू आणि कंपाईल करू. क्लास कंपाइल्ड नो सिंटॅक्स एरर्स असा मेसेज आपल्याला दिसला पाहिजे. त्यानंतर प्रोग्रामचा क्लासचा जो आयकॉन आहे त्याच्यावर राईट क्लिक करा आणि व्हाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट सिलेक्ट करा. त्यानंतर ओकेवर प्रेस करा. एंटर दी व्हॅल्यू ऑफ n. मी ह्या ठिकाणी 3 एंटर करतो. सम ऑफ द सिरीज इज 9. आपण परत एकदा प्रोग्राम रन करून पाहू. एंटर दी व्हॅल्यू ऑफ n. 4 एंटर करतो मी. सम ऑफ द सिरीज इज 33. आणखीन एकदा आपण रन करून पाहू. यावेळेला मी 5 एंटर करतो. सम ऑफ द सिरीज इज 153. तर अशा रीतीने हा प्रोग्राम रन करून nच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूमध्ये सिरीजची सम काय येते हे तुम्ही या प्रोग्राममधून कॅल्क्युलेट करू शकता.